यापूर्वी अनेक नैसर्गिक व मानवी संकटांना सामोरे जाऊनही आता आपण अजून एका मोठ्या मानवी विनाशाच्या विळख्यात अडकत जात आहोत। असे संकट जे आपण याआधी कधीही अनुभवलेल्या संकटांपेक्षा प्रचंड भयानक असण्याची शक्यता आहे। कारण एकच की ह्या संकटाचा पृथ्वीवरील जवळपास प्रत्येक माणसावर परिणाम होणार आहे। या चोर पावलांनी येणाऱ्या संकटामुळे शरीराची वाढ खुंटणे, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, याशिवाय मेंदू, यकृत, मूत्रपिंड व इतर मुख्य अवयवांचे आजार होऊ शकतात। यामुळे कॅन्सर सारखा रोग होण्याची शक्यता तर वाढेलच, शिवाय असे अनेक रोग होऊ शकतात ज्यांची आता आपल्याला माहिती नाहीये। हा काही एका काल्पनिक कथानकाचा भाग नसून एक कटू सत्य आहे जे आपल्या समोर अवघ्या 2 दशकांपासून उलगडले जात आहे। भारतातील सामान्य लोक व त्यांच्या ताटातील अन्न हे आता या संकटाचे पुढचे कारण बनले आहे। काय साम्य आहे या सुनीतामध्ये आणि पृथ्वीवरील प्रत्येक माणसामध्ये? हेच की आपल्या सगळ्यांना भूक लागते व आपल्या सगळ्यांना जगण्यासाठी अन्न खावे लागते। मला भित्रा म्हणा हवं तर, पण ही भीती आपल्या आयुष्याशी व आपल्या अन्नाशी जोडलेली आहे, जी भीती इतक्या तीव्रतेने याआधी कधीच जाणवली नव्हती। बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कारस्थानामुळे जनुकीय सुधारित अन्न या नावाखाली भारतीय लोकांच्या आरोग्याशी खेळ होत आहे। जर आपण वेळीच जागे झालो नाही तर लवकरच आपल्या हाती विषारी अन्न खाण्यावाचून गत्यंतर उरणार नाही। निसर्गतः आपल्याला दिसते की गव्हाच्या आणि गव्हाच्याच रोपांमध्ये संकर होऊ शकतो, किंवा मक्याच्या आणि मक्याच्याच रोपांमध्ये संकर होऊ शकतो, किंवा मग टोमॅटो आणि टोमॅटो, डुक्कर आणि डुक्कर। निसर्ग विभिन्न जातींमध्ये संकर होऊ देत नाही। हे जनुकीय अभियांत्रिकी काय करते माहितीये का? तुम्ही असंही म्हणू शकता की ह्या तंत्रामुळे असा संकर शक्य आहे जसा की डुक्कर आणि माणूस, किंवा माणूस आणि वनस्पती। आणि लोकांना हे कळलंच पाहिजे की जेव्हा आपण असे अनैसर्गिक संकर करतो तेव्हा आपण कितीतरी मोठा संकट ओढावून घेत असतो आणि त्यामुळे रोगराई होऊ शकते। मॉन्सॅन्टो कंपनीच्या स्वतःच्या अभ्यासावरून असे दिसून आले आहे की जनुकीय सुधारित अन्नामुळे यकृतात किंवा मूत्रपिंडात बिघाड निर्माण होऊ शकतो। हे अवयव आकाराने लहान होऊ शकतात, सूज येऊ शकते, आपल्या रक्तात दोष निर्माण होऊ शकतात। मग जर ह्या अन्नामुळे उंदरांवर परिणाम होऊ शकत असेल तर मला असं एकही कारण दिसत नाही ज्यामुळे माणसांवर परिणाम होणार नाही। जीएम सोयाबीन देशात आल्यापासून त्यामुळे होणारे प्रवणतेचे प्रमाण यूके मध्ये आकाशाला भिडले आहे। जर्मनीमध्ये बीटी मका खाऊन 12 गायी मरण पावल्या, तर बीटी मक्याचे परागकण श्वासावाटे आत जाऊन अनेक त्वचा व श्वसनाचे संसर्ग दोष फिलिपिन्स मधील एका गावामधल्या प्रत्येक माणसाला निर्माण झाल्याचे दिसून आले आहे। हे तंत्रज्ञान इतर कुठल्याही तंत्रज्ञानापेक्षा भयानक स्वरूपाचे असूनही ते आपल्या अन्न पुरवठ्यात वापरले जात आहे। हा सगळा वेडेपणा आहे। जोपर्यंत हे सिद्ध होत नाही की या तंत्रामुळे माणसाला काही धोका निर्माण होत नाही, तोपर्यंत या तंत्राचा प्रसार करू नका। ज्या गोष्टींबद्दल तुम्हाला खात्री नाही आणि ज्या गोष्टींमुळे माणसाच्या जीवालाच धोका निर्माण होऊ शकतो, अशा गोष्टींचा प्रसार करणं पटण्यासारखं नाही। हे शास्त्र नव्हे, हा तर दहशतवाद। जीएम अन्नाचे अनेक दुष्परिणाम समोर आले असून सुद्धा अमेरिकेचे अन्न आणि औषध मंडळ म्हणजे FDA ने समोर आलेल्या पुराव्यांकडे कानाडोळा करून चक्क हे अन्नपदार्थ मनुष्य सेवनासाठी सुरक्षित असल्याचा दावा केला आहे। जीएम अन्नपदार्थांचा प्रसार करणाऱ्या या बहुराष्ट्रीय कंपन्या असा दावा करतायत की हरित क्रांतीनंतर ही नवीन जनुक क्रांती आहे आणि केवळ तीच जगातील अन्नाचा मोठा प्रश्न सोडवू शकणार आहे। ते असंही म्हणतायत की या जनुकीय अभियांत्रिकीच्या उपयोगामुळे पिकांच्या सुधारित वाणाची उत्पादन क्षमता वाढते, शेतावरील खर्च कमी होतो व पर्यावरणाची होणारी हानी सुद्धा कमी होते। ते असंही म्हणतायत की जीएम अन्नपदार्थ हे नेहमीच्या अन्नपदार्थांशी सर्व प्रकारे बरोबरी करू शकतात। आपल्या समोर असलेल्या पुराव्यांकडे बघता या कंपन्या निव्वळ खोटं सांगत आहेत। ह्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही। तसा माझा जनुकीय अभियांत्रिकीला म्हणून काहीच विरोध नाही। जनुकीय अभियांत्रिकीचा वापर मानवीय इलाज पद्धतीमध्ये होऊ शकतो,
प्रयोगशाळेत काटेकोर वातावरणामध्ये औषध तयार करण्यासाठी होऊ शकतो, पण हे जीएम अन्न पदार्थ लाखो लोकांना खाऊ घातले किंवा पर्यावरणात सर्रास मोकळे सोडले तर ते परत मागे घेता येणार नाही. संपूर्ण जगभरातील अन्न निर्मितीवर ताबा मिळवणे आणि प्रचंड नफा कमवणे या हेतूने आलेल्या मॉन्सॅन्टो, सिंजेंटा सारख्या जीवतंत्रज्ञानाच्या राक्षसांनी हे घातक अन्नपदार्थ आपल्या बाजारात आणले आहेत. यामुळे आपल्याला माहिती नसलेले अनेक आजार लोकांमध्ये आढळून यायला लागले आहेत. जगभरातील अनेक देश जीएम अन्नाला आपले दरवाजे बंद करत आहेत, पण भारतात मात्र जीएम पिकं व भाजीपाल्यांवर वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या करण्यात येत आहेत. याचं कारण एकच, आपल्या देशातील जनता जीएम अन्नाबद्दल व त्याच्या शारीरिक दुष्परिणामांबद्दल खूपच जास्त अनभिज्ञ आहे. जनुकीय सुधारित म्हणजे काय मी कधी खाऊन नाही पाहिलंय. मला माहित नाही ते चांगलंय का वाईट. आपल्याकडे दुसरा काही ऑप्शन नसेल तर खावं लागेल ना. हे खूप वाईट आहे आणि आपण तरी जगतोय. थोडीफार कल्पना आहे गोड करण्यासाठी. मला नक्की माहिती नाही काय, पण काहीतरी आहे. मला माहिती नाही कसं. मी जीएम अन्नापेक्षा सेंद्रिय अन्नच पसंत करीन. तुम्ही कशाबद्दल बोलताय? ह्या घडीला लोकांना जीएम अन्नाबद्दल काहीही माहिती नाहीये. आपल्या शासनाला देखील फारशी कल्पना नाहीये. बहुराष्ट्रीय कंपन्यांना देखील जीएम अन्नाबद्दल काही माहित नाहीये. आपण अशा जगात आहोत की जिथे या नवीन तंत्रज्ञानाशी खेळल्यामुळे अन्न उत्पादनावर व अन्न सेवनावर मोठा परिणाम दिसून येणार आहे. मग काय आहे हे जीएम अन्न? जीएम तंत्रामध्ये आपण एका जातीमधील जनुक घेऊन ते दुसऱ्या भिन्न जातीमध्ये घालतो, जेणेकरून ते जनुक जे द्रव्य तयार करेल ते या दुसऱ्या जातीमध्येही तयार होऊ शकेल. हे जनुकात ज्या प्रकारे फेरफार करतायत किंवा अन्नाशी ज्या प्रकारे खेळतायत, म्हणजे डुकरांमधील जनुक घेऊन भातामध्ये घालणे, माशामधले जनुक टोमॅटोमध्ये घालणे किंवा बायकांमधलं दूध तयार करणारं जनुक हे तांदूळामध्ये, तर हे सगळे फेरफार आज समाज ज्या जीवनमूल्यांच्या आधारे जगतो आहे त्या सगळ्याच्या फार पलीकडे जात आहे. तो धार्मिक विषय असो किंवा मूल्यांचा विषय असो किंवा तत्वांचा विषय असो, हे सगळे प्रश्न जनुकीय सुधारित अन्नामुळे नक्कीच वाढणार आहेत. ह्या देशातील लोकांच्या अज्ञानाचा व भ्रष्ट आणि असमर्थ नियमन पद्धतीचा फायदा घेऊन या बहुराष्ट्रीय जीएम कंपन्या भारतात चांगल्याच रुजू पाहत आहेत, जेणेकरून प्रमुख भाजीपाला व अन्न पिकांवर चाचण्या करून हे जीएम अन्न कसं तरी करून आपल्या ताटापर्यंत पोहोचवता यावं. आज भारतामध्ये सुमारे 56 जीएम पिकं वेगवेगळ्या स्तरातल्या चाचण्यांमध्ये आहेत. त्यामध्ये आहेत वांगी, भेंडी, बटाटा, पत्ताकोबी, फूलकोबी, आले, मका, टोमॅटो, मोहरी आणि तांदूळ, जे आपल्या रोजच्या आहाराचे अविभाज्य घटक आहेत. आज जगभरात जीएम अन्न हा एक मोठा विषय बनला आहे. फक्त जीएमच नाही तर जास्त प्रक्रिया केलेलं अन्न जे अनैसर्गिक आहे व सेंद्रिय नाही. आज सगळं जग नैसर्गिक सेंद्रिय अन्नाकडे वळू लागलं आहे, पण आपल्या देशात कुणाला या विषयाकडे विशेष लक्ष द्यावंसं वाटत नाही. जरी बीटी कापूस हे शासनाने उत्पादनासाठी मान्यता दिलेले एकमेव व्यावसायिक जीएम पीक असले तरीही त्यामुळे झालेले भीषण अपघात आजही ताजे आहेत. हजारो बीटी कापूस लावणाऱ्या शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची पाळी आली आहे, तर बीटी कापसाच्या शेतात काम करणाऱ्या 100हून अधिक शेतकऱ्यांना अनेक प्रकारचे त्वचा प्रवणता रोग झाल्याचे आढळून आले आहे. बीटी कापसामधील हे विष इतकं घातक आहे की 2006 साली बीटी कापसाच्या शेतात चरणाऱ्या 2000हून अधिक मेंढ्या आणि शेळ्या आंध्र प्रदेशात काही कालावधीतच मरण पावल्या. ह्या घटनेमुळे आपल्या राज्य नियोजन मंडळाला अशी सक्त ताकीद द्यावी लागली की लोकांनी आपली गुरंढोरं बीटी शेतामध्ये चरण्यास सोडू नयेत. जर तुम्हाला हे संकट फक्त शेतकरी किंवा शेतकऱ्यांपुरतंच नियमित आहे असं वाटत असेल तर तुम्ही नक्की फेरविचार करा, कारण जे जनुक बीटी कापसामध्ये वापरले आहे तेच जनुक बीटी वांग्यामध्येही घातलं जाणार आहे. साहजिकच आहे की लोक संतप्त होऊन निषेध व्यक्त करायला रस्त्यांवर उतरली आहेत. इस देश में नहीं घुसने देंगे. ये कार्रवाई हमारी उस लड़ाई की घोषणा है. ये जेनेटिकली मॉडिफाइड बीज का किसानों द्वारा विरोध किया जा रहा है.
जर आम्ही उद्या मेलो, आम्हाला कर्करोग झाला, फक्त कर्करोगच होईल असं नाही, आमच्या मुलांवरही त्याचा परिणाम होईल. हा आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. जनुकीय अभियांत्रिकी मान्यता मंडळ म्हणजे GEAC आपल्या उभारणीपासूनच निष्काळजीपणे वागत आहे. ते अजूनही जीएम अन्नपदार्थांच्या आयात नियमनासाठी मार्गदर्शक सूची तयार करू शकलेले नाहीत. फेरमिसळ केलेले जीएम अन्न आपल्या देशातील अन्न बाजारात दुथडी भरून वाहत आहे, ज्यामुळे हे नियमन मंडळ अगदी निरुपयोगी सिद्ध झाले आहे. अमेरिकेच्या अन्न साखळ्यांमधून भारतामध्ये विकले जाणारे अन्न आपल्या सेवनासाठी सुरक्षित आहे का हे आपण ठोसपणे सांगू शकत नाही. जेव्हा त्यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी कॅमेरा समोर येण्यास चक्क नकार दिला. जीएम अन्नाच्या प्रसारकांचे नेहमी एक मोठे विधान पुढे येते की US मध्ये हे अन्न सुमारे 2 दशकांपासून खाल्ले जात आहे आणि कोणीही हे अन्न खाऊन मेलेले दिसत नाही. तर मग बाकीच्या देशांमध्ये एवढा आरडाओरडा कशाबद्दल? हे कंपन्यांचं अतिशय आश्चर्यकारक विधान आहे की युनायटेड स्टेट्स मधले लाखो लोक हे अन्न वापरतात, खातात, म्हणजे हे अन्न बाकी जगासाठी नक्कीच सुरक्षित असलं पाहिजे. आपल्याला 500हून अधिक वर्षे लागली हे कळायला की तंबाखू घातक आहे. हे माहिती असताना परत एकदा युनायटेड स्टेट्सचा सल्ला ऐकणे कितपत योग्य आहे? वाढत्या अन्न टंचाईमुळे कंपन्या जीएम बियाणे भारतात ढकलू पाहत आहेत. स्वित्झर्लंडमध्ये जीएम पिकांची बंदी 2013 पर्यंत वाढवली. फ्रेंच संसदेने जीएम पिकांवरील बिल नाकारले. इटली, ग्रीस, ऑस्ट्रेलिया, पोलंडमध्ये जीएम पिकांवर बंदी. पश्चिम ऑस्ट्रेलियानेही जीएम पिकांवरील बंदी वाढवली. शास्त्रज्ञांनी जीएम अन्नाविरुद्ध लोकांना सक्त ताकीद दिली. जनुकीय अभियांत्रिकीने तयार केलेले अन्न आरोग्याला हानिकारक. प्रिन्स चार्ल्स म्हणतात की जीएमओ हे भयानक ठरणार आहेत. भारत काही बीटी वांग्यांच्या चाचण्याचे गिनीपिग बनू इच्छित नाही. ह्या सगळ्या जनुकीय अभियांत्रिकीचा एकमेव परिणाम असा होणार आहे की आपल्या निवडक पसंतीचा आता अंत होणार आहे. आता प्रश्न असा आहे की तुम्ही ग्राहक म्हणून काय करू शकता? प्रश्न असा आहे की आपल्यासारखे शिकलेले लोक अन्नासारख्या महत्वाच्या विषयाला या नफेखोर कंपन्यांच्या हातात कसे सोपवू शकतो? आपण हे काटेकोरपणे बघितलंच पाहिजे की आपण आपले शरीर या भ्रष्ट आणि अपराधी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हाती नक्कीच देणार नाही आहोत. आपण आपल्या सरकारला जीएम अन्नाच्या उत्पादन व वाटपावर पूर्ण बंदी घालण्यास भाग पाडू. या कंपन्यांनी चालवलेल्या अर्धवट चाचण्यांवर आमचा विश्वास नाही, कारण शेवटी जे पणाला लागले आहे ते आहे आपले आरोग्य आणि आपले जीवन.